हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस सेट 49 सॉल्व करायला घेणार आहोत. पहिला क्वेश्चन बघा काय आहे. फाइंड द पायथागोरियन ट्रिपलेट्स फ्रॉम अमंग द फॉलोइंग सेट्स ऑफ नंबर. म्हणजे तुम्हाला नंबर सेट दिलेले आहे तीन तीनचे, त्याच्यात तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट ते आहे की नाही. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय, आता आपण प्रॅक्टिस सेट 48मध्ये बघितलं आपण की दोन्ही साईडचा म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, दोन्ही ट्रँगलच्या दोन्ही बाकीच्या साईडचा स्क्वेअर आणि त्याचे ॲडिशन ते त्याच्या बरोबर येतं इज इक्वल टू. ठीक आहे, मग ते तसं आहे की नाही ते आपल्याला इथे आता चेक करायचं. तर आता पहिलं बघूया 3, 4, 5. मग इथे आपल्याला काय करायला लागेल, इथे आपल्याला सोल्युशनमध्ये काय करायला लागेल, सगळ्याचे स्क्वेअर आधी लिहून घ्यायचे. 3चा स्क्वेअर किती आहे 9, 4चा स्क्वेअर किती आहे 16 आणि 5चा स्क्वेअर किती आहे 25. मग आता हे ट्रिपलेट आहे की नाही ह्याच्याकरता काय करायचं आहे, तर दोन्ही जे स्मॉल नंबर आहेत 3 आणि 4 या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन म्हणजे येईल तो हायपोटेनसचा स्क्वेअर, बरोबर. म्हणजे मग काय करणार आपण, 9 + 16 इज इक्वल टू 25, बरोबर. 9 + 16 इज इक्वल टू 25 आहे का, आहे. मग देअरफॉर 3 स्क्वेअर + 4 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. म्हणजे हे काय आहे, हे दोन्ही जर बरोबर येतं म्हणजे 16 + 9 गेल्यावर 25 येत आहे. म्हणजे हे काय आहे, पायथागोरियन ट्रिपलेट आहे. मग आपण खाली आन्सरमध्ये काय लिहिणार, 3, 4 and 5 is a Pythagorean triplet. Pythagorean triplet. चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट नंबर काय आहेत, 2, 4 आणि 5. मग आता ह्याचं काय करायचं, आपण स्क्वेअर करून घ्यायचे. मग सोल्युशनमध्ये येईल 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4, 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16 आणि 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. मग आता आपल्याला काय बघायचं की या दोन्हीचा स्क्वेअर म्हणजे ह्याची ॲडिशन येईल का. मग आता इथे काय करणार, आपण पहिले लिहून घेणार 4. ठीक आहे, 2 स्क्वेअर + 4चा स्क्वेअर, 4 प्लस काय येईल 16 इज इक्वल टू 20. आता ह्याची दोघांची ॲडिशन काय आहे 20 आहे. पण मग आपल्याला काय करायचं, या दोन्हीचा स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअरची ॲडिशन येईल का, मग नाही येणार. मग आपण इथे काय लिहिणार, 2 स्क्वेअर + 4 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 5 स्क्वेअर. आपल्याला पायथागोरसचा थेरम आपल्याला काय माहिती आहे की दोन्ही साईडची ॲडिशन म्हणजे स्क्वेअरची ॲडिशन इज इक्वल टू हायपोटेनसचा स्क्वेअर. मग आहे का ह्याचा इज इक्वल टू 5 स्क्वेअर. 5 स्क्वेअर काय आहे 25. पण आपला आन्सर काय आलं इथे 4 + 16 20. मग आपण लिहिताना काय लिहिणार, देअरफॉर 2, 4 and 5 इज, आता हे कॅपिटलमध्ये नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. चला नेक्स्ट नंबर आहेत 4, 5, 6. मग आपण सोल्युशनमध्ये लिहूयात 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16, 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 अँड 6 स्क्वेअर इज इक्वल टू 36. मग आता ह्या दोन्हीचा स्क्वेअरची ॲडिशन म्हणजे 16 प्लस स्मॉल नंबरची घ्यायची कायम, 16 + 25 इज इक्वल टू किती येतं, 6 + 5 इज 11, कॅरीओवरला जाईल 1, 2 + 1 इज 3 + 1 इज 4, 41 येत आहे. ठीक आहे, मग आपल्याला आता 14 स्क्वेअर म्हणजेच काय, 16 म्हणजे काय आहे 4 स्क्वेअर, 25 म्हणजे काय आहे 5 स्क्वेअर इज इक्वल टू, आपला थेरम काय आहे पायथागोरसचा, हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे 6चा इथे स्क्वेअर. मग हे इज इक्वल टू आहे का, हे साईन इथे सॅटिस्फाय होतं आहे का, नाही. म्हणजे इथे आपण काय घेणार, नॉट इक्वल टू. ठीक आहे, 4 आणि 5चा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 6 स्क्वेअर. मग आपण लिहिताना काय लिहिणार सोल्युशनमध्ये, 4, 5 and 6 is not a Pythagorean triplet. Pythagorean triplet. चला नेक्स्ट नंबर काय आहे 2, 6, 7. सोल्युशनमध्ये येईल 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4, 6 स्क्वेअर इज इक्वल टू 36 अँड 7 स्क्वेअर इज इक्वल टू 49. मग आता या दोन्हीचा स्क्वेअरची ॲडिशन करायला लागेल, किती येईल 4 + 36, 4 + 36 किती येतं 40 येतं. 4 म्हणजे काय आहे 2चा स्क्वेअर, 36 म्हणजे काय आहे 6चा स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय लिहायचं आहे 7चा स्क्वेअर. पण येतं आहे का 4 आणि 36 + 40 येतं आहे, 7चा स्क्वेअर आहे 49. मग हे काय येईल नॉट इक्वल टू. म्हणजेच मग आन्सर काय येईल, देअरफॉर 2,
6 and 7 is not a Pythagorean triplet. समजलंय तुम्हाला? तुम्ही तुमचे आता पुढचे सोडवू शकता. ठीक आहे, व्हिडिओ हवं तर पॉज करा, तुम्ही तुमचे सोडवून बघा आणि आन्सर बरोबर येतंय का बघा. नेक्स्ट नंबर आपले आहेत 9, 40 आणि 41. म्हणजे सोल्युशनमध्ये काय येणार? 9 स्क्वेअर इज इक्वल टू 81. 40चा स्क्वेअर, 40चा स्क्वेअर किती आहे? 4चा स्क्वेअर काय आहे? 16. 4 4 16. त्याच्यासमोर काय येणार? 2 0 येणार. ठीक आहे, आणि 41चा स्क्वेअर. तर 41चा स्क्वेअर आपण आपल्या 48च्या एक्सरसाइजमध्ये आपण काढला होता, तरी आपण इथं परत काढूयात. इथे बघा, 41 इंटू 41. 1 1 जा 1, 1 4 जा 4, इथे येईल 0. 4 1 जा 4 आणि 4 4 जा 16. काय आलं इथे? 816 हा 41चा स्क्वेअर आला. इथे आपण लिहू शकतो 1681. आता या दोन्हीची ॲडिशन म्हणजे कशाची? 81 प्लस 1600 इज इक्वल टू काय येतं? 1681. म्हणजेच मग काय येतं आहे? बरोबर आहे, 9 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर इज इक्वल टू 41चा स्क्वेअर. म्हणजे हे इज इक्वल टू आता तसंच राहणार आहे, बरोबर. या दोन्हीची ॲडिशन केल्यावर आपल्याला 41चा स्क्वेअर मिळतो आहे. म्हणजे हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. मग आपण असं लिहायचं इथे 9, 40 अँड 41 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. चला, नेक्स्ट नंबर आहेत 4, 7 आणि 8. मग सोल्युशनमध्ये येईल 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16, 7 स्क्वेअर इज 49 आणि 8 स्क्वेअर इज 64. आता ॲडिशन कशाची होईल? 4 स्क्वेअर आणि 7 स्क्वेअरची. म्हणजे 16 प्लस 49. मग 16 प्लस 49 किती येते बघा? 9 प्लस 6 इज 5. कॅरी होऊन जाणार आहे 1. 4 प्लस 1 इज 5 प्लस 1 इज 6. म्हणजे 65 येतं आहे. मग इथे काय लिहिणार आपण? 4 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 8 स्क्वेअर. 8 स्क्वेअर तर 64 आहे. आपला आन्सर आले 65. सो इथे येणार आहे नॉट इक्वल टू. म्हणजे हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे. इथे लिहून 4, 7 अँड 8 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. द साइड्स ऑफ सम ट्रँगल्स आर गिवन बिलो. फाइंड आउट विच वन्स आर राईट अँगल ट्रँगल्स. जी ह्या साईड दिलेल्या आहेत ट्रँगलच्या, तर तो राईट अँगल ट्रँगल आहे की नाही हे कसं फाइंड करायचं आपण? पायथागोरसचा थेरम यूज करून. म्हणजे इथे सोल्युशनमध्ये काय येणार आहे? सेम. आधी आपण काय घेणार? 8चा स्क्वेअर. 8 स्क्वेअर इज 64. 15 स्क्वेअर. 15 स्क्वेअर आहे 225 आणि 17 स्क्वेअर आहे 289. शक्यतो तुम्ही 30पर्यंत तरी ॲटलिस्ट स्क्वेअर पार्ट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे प्रॉब्लेम्स एक्झाममध्ये आले की तुम्हाला पटापट सोडवता येतील. आता या दोन्ही याची ॲडिशन करायला लागेल आपल्याला. म्हणजे कशाची? 64 प्लस 225. मग ॲडिशन केल्यावर काय येतं आहे? 4 प्लस 5 इज 9. 6 प्लस 2 इज 8 आणि हा 2 तसाच 289. म्हणजे हे येतं आहे. सो देअरफॉर 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर इज इक्वल टू 17 स्क्वेअर. म्हणजे हे काय आहे? 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर 17 स्क्वेअर. 17 म्हणजे इथे काय आहे? हायपोटेनियस आहे आणि हायपोटेनियसचा स्क्वेअर आहे इथे. हे सॅटिस्फाय होते इक्वेशन, बरोबर. म्हणजेच मग काय आहे? हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे आणि पायथागोरियन ट्रिपलेट आहे याचा अर्थ राईट अँगल ट्रँगल इथे तयार होतो आहे. मग इथे लिहून घेऊ आपण. देअरफॉर 8, 15, 17 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. मग आपल्याला प्रश्न काय विचारला की साइड्स ऑफ सम ट्रँगल्स गिवन, फाइंड आउट विच वन्स आर द राईट अँगल ट्रँगल. म्हणजे मग आपल्याला इथे आता काय लागेल की देअरफॉर द साइड्स ऑफ लेंथ्स 8, 15, 17 will form a right angle triangle.
राईट अँगल्ड ट्रायंगल. चला नेक्स्ट नंबर आपले काय आहेत 11, 12 आणि 15. मग इथे काय येणार आहे सोल्युशनमध्ये 11चा स्क्वेअर आहे 121, 12चा स्क्वेअर आहे 144 आणि 15चा स्क्वेअर आहे 225. मग आता इथे ॲडिशन कशाची होणार आहे 11 आणि 12 स्क्वेअरची, म्हणजे 121 प्लस 144 इज इक्वल टू किती येते बघा 4 + 1 इज 5, 4 + 2 इज 6 आणि 1 + 1 इज 2, 265 येत आहे. मग हे आहे का 15च्या स्क्वेअर बरोबर नाही आहे, म्हणजे मग इथे आपण काय लिहिणार 11 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 15 स्क्वेअर. म्हणजे हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे, म्हणजे याचा अर्थ राईट अँगल ट्रायंगल तयार होणार नाही. तर इथे लिहून घेऊ आपण खाली मग आन्सरमध्ये देअरफॉर 11, 12, 15 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट ते खालतीच लिहून घेते. देअरफॉर काय लिहिणार आपण द साइड्स 11, 12, 15 will not form a right angle triangle. Form a right angled ट्रायंगल. ठीक आहे. चला पुढचं सॉल्व करूयात. आता पुढचे नंबर आहेत 11, 60 आणि 61. मग आता ह्याचे स्क्वेअर लिहून घेऊ आधी आपण. 11चा स्क्वेअर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 121. 60चा स्क्वेअर काय येणार आहे 6चा स्क्वेअर आहे 36, म्हणजे पुढे 2 झिरो येतील, म्हणजे येणार आहे 3600. आणि मग 61चा स्क्वेअर काय येईल 61चा स्क्वेअर आपण इथे साईडला करून बघूयात. 61 × 61, 1 1 जा 1, 1 6 जा 6, इथे येईल 0, 6 1 जा 6, 6 6 जा 36, इथे येणार आहे 1, 6 + 6 इज 12, कॅरी ओव्हरला 1, 6 + 1 इज 7 अँड 3, म्हणजे काय आला 61चा स्क्वेअर 3721. लिहून घेऊ आपण 3721. चला म्हणजे आता ॲडिशन कशाची करायची आहे 121 आणि 3600ची. मग इथे लिहिणार आपण देअरफॉर 121 प्लस 3600 इज इक्वल टू ॲडिशन केल्यावर काय येतं आहे 1, 2 पण तसाच राहील शेवटी, 6 + 1 इज 7 आणि 3, म्हणजे बघा येतं आहे का दोन्हीची ॲडिशन सेम येते, म्हणजे हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. मग इथे आपण लिहून घेणार 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर इज इक्वल टू 61 स्क्वेअर. देअरफॉर 11, 60, 61 इज अ काय लिहिणार आपण इथे पायथागोरियन ट्रिपलेट. आणि पायथागोरियन ट्रिपलेट आहे ह्याचा अर्थ काय होतो आहे की तो राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतो आहे. सो देअरफॉर द साइड्स ऑफ लेंथ्स 11, 60, 61 will form a right angle triangle. Right angled triangle. आता पुढचा नंबर बघा डेसिमल नंबर्स आहेत पुढचे. चला आता आपण मग सॉल्व काय करायचं इथे 1.5चा स्क्वेअर. आता 1.5 म्हणजे 15चा स्क्वेअर आहे, फक्त डेसिमल पॉईंट आपण त्याला नंतर द्यायचा आहे, तरी पण आपण इथे काढून बघूयात. ठीक आहे, जर तुम्हाला नसेल कळत तर इथे आपण करून बघूयात. 5 5 जा 25, कॅरी ओव्हरला 2, 5 1 जा 5 + 2 इज 7. ठीक आहे, इथे येणार 0. आत्ता डेसिमल पॉईंट कन्सिडर करायचा नाही आहे, डायरेक्ट करायचं आहे. 1 5 जा 5, 1 1 जा 1. सो इथे येणार 5, 7 + 5 इज 12, कॅरी ओव्हरला 1, 1 + 1 इज 2. मला डेसिमल पॉईंट आपण कुठे देतो मल्टिप्लिकेशनमध्ये. डेसिमल पॉईंट आता किती आहेत नंबर 2 नंबर आहेत, म्हणजे इथे काय येणार 1 2 आणि सोडून इथे येणार 2.25.
ठीक आहे. म्हणजे तसंच 1.6 येईल. 1.6 म्हणजे 16चा स्क्वेअर काय आहे, 16चा स्क्वेअर आहे 256. म्हणजेच मग डेसिमल नंबरमध्ये काय येणार आहे 2.56. आणि 17चा स्क्वेअर काय आहे, 17चा स्क्वेअर आहे 289. म्हणजेच मग 1.7चा स्क्वेअर काय येणार आहे 2.89. ठीक आहे. आता ॲडिशन करूयात. ॲडिशन कशाची होईल आता, 2.25 प्लस 2.56. आता ह्याची ॲडिशन केल्यावर किती येते बघा, लास्ट डिजिट ॲड करूयात. 5 + 6 इज 11. कुठे जाणार आहे कॅरी ओव्हरला 1, 5वर जाणार आहे. सो 5 + 1 इज 6 आणि 6 + 2 इज 8. सो इथे आला 8 आणि पुढे 2 + 2 इज 4. म्हणजे काय येते ॲडिशन 4.81. मग हे सिमिलर येतं आहे का, नाही येते. म्हणजे हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे. मग इथे आपण काय लिहिणार, देअरफॉर 1.5 स्क्वेअर प्लस 1.6 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 1.7 स्क्वेअर. ठीक आहे. तुम्हाला ह्याला हवं तर ब्रॅकेट घाला. म्हणजे तिथे आपण काय लिहिणार आहे, देअरफॉर 1.5, 1.6, 1.7 is not a Pythagorean triplet. ठीक आहे. एकदम सोप्पा लेसन आहे हा. थोडी याची प्रॅक्टिस करा आणि मेन फॉर्म्युला लक्षात ठेवा पायथागोरसचा, कारण तो तुम्हाला पुढे पण त्याची हेल्प होणार आहे पायथागोरसच्या थेरमची. सो तेवढा लक्षात ठेवा. मग इथे आता काय येणार आहे, आपण खाली काय लिहिणार, देअरफॉर द साइड्स ऑफ लेंथ, the sides of lengths कुठले कुठले 1.5, 1.6, 1.7 will not form a right angle triangle, will not form a right angled triangle. चला, नेक्स्ट नंबर आहेत 40, 20 आणि 30. आपण सोल्युशनमध्ये काय लिहून घ्यायचं आहे, दोन्ही स्मॉल नंबरचा पहिले स्क्वेअर. सो 20 स्क्वेअर किती आहे, 2 × 4 आणि पुढे 0 किती येणार आहेत 2, म्हणजे 400. 30चा स्क्वेअर किती आहे 900 आणि 40चा स्क्वेअर किती आहे 1600. ठीक आहे. आता ॲडिशन कशाची होणार आहे, जे स्मॉल आहे त्याची, म्हणजे 20 आणि 30च्या स्क्वेअरची. म्हणजे येणार आहे 400 + 900. 4 + 9 किती 13, म्हणजे 1300. मग हे येणार आहे 20 स्क्वेअर + 30 स्क्वेअर. मग इज इक्वल टू येईल का, नाही, कारण 40चा स्क्वेअर काय आहे 1600. सो इज नॉट इक्वल टू 40 स्क्वेअर. सो देअरफॉर 20, 30, 40 is not a Pythagorean triplet. आणि मग काय होणार आहे, देअरफॉर द साइड्स ऑफ लेंथ 40, 20, 30 काय येईल, विल नॉट फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल. चला, इथे आपला प्रॅक्टिस सेट 49 संपलेला आहे. तुम्हाला कळलं असेल, शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.